ओम नमः शिवाय. तर प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी ह्या निर्माण होतच असतात. तर आपण आषाढ अमावस्या येत आहे, तर तिला आपण दीपा अमावस्या असेही म्हणतो. तर त्या अमावस्येच्या दिवशी, ती अमावस्या आहे गुरुवारी 24 जुलैला. तर मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 11 आंब्याची पाने घ्यायची आहेत आणि मग आंब्याची पानं जी आहेत तर ते धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर प्रत्येक पानाला आपल्याला मध लावायचं आहे आणि ते पानं आपल्याला घेऊन जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरात जात असताना भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या घेऊन जायचं आहे. म्हणजेच की पांढरे धोत्र्याचं फूल, फळ, एक तांब्या भरून पाणी किंवा दूध, तुम्हाला जे जमेल ते घेऊन जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर ओम नमः शिवाय म्हणून भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ ही जी पानं आहेत तर ही पानं अर्पण करायचं आहे आणि आपली जी कोणती इच्छा असेल त्याबद्दल मग भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे आणि ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात.